माती परीक्षण करणे जरुरीचे आहे का? तर याचं उत्तर होईल होय. आपण माती परीक्षण कधीच करत नाही. काही जण शेतकरी करत असतील, हुशार शेतकरी किंवा अभ्यासू शेतकरी त्यांनी करत असतील माती परीक्षण. पण बरेचसेच 80 ते 90% शेतकरी माती परीक्षण करून शेतीच करत नाहीत. वर्षातनं एकदा नाही केलं तर 3 वर्षातनं एकदा मात्र माती परीक्षण केलं पाहिजे का तर केलं पाहिजे. आता माती परीक्षण करायचं म्हटलं तर तुम्हाला जिल्हा लेवलला जायला लागलं, जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल. 30 रुपये तुम्हाला माती परीक्षण होईल आणि 150 रुपये तुम्हाला तालुक्याच्या लेवलला एखादा खाजगी लॅब असली तर तुम्हाला ते माती परीक्षण करून दिलं जाईल. माती परीक्षण करण्याचे फायदे काय होतात तर आपल्याला एन, पी आणि के म्हणजे नत्र, पालाश आणि स्फोरद हे तिन्हीचं प्रमाण किती आहे ते कळतं. सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीत किती आहे ते प्रमाण कळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता सूक्ष्म द्रव्य दुय्यम म्हणतात त्याला, कॅल्शियम, मॅग्नेशियम. मग अतिसूक्ष्ममध्ये गेला तर बोरॉन, झिंक, तुमचं नंतर मॉलिबियम, लोह, जस्त हे अतिसूक्ष्म अन्नद्रव्याच्यामध्ये येतात. आता ह्या केल्यामुळं आपल्याला परीक्षण म्हणजे कोणतं पीक घेता येतं, कोणतं नाही घेता येतं ह्याचा अंदाज आपल्याला येतो. आणि आपल्या मातीचं काय कंडिशन आहे म्हणजे सामूहिक व्यवस्थित आहे का ते कळतं. ह्या 2-4 गोष्टी कळतात. त्यामुळं पिकाला घ्यायला सोयीपडे आणि लागवडीचा खर्च कमी होतो. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.